प्रकरण 7 अज्ञान खंडन अज्ञान 391 391 असे आपले दोन त्यातले हे वाचून झालेले आहेत, ओळ्या वाचून झालेल्या आहेत. 390 आणि 391. आता 392 पासून सुरू करत आहे. प्रकरण 7 अज्ञान खंडन. जो वरी स्वप्न न संपे तो वरची त्याची सत्ता महत्ता, ऐसेची अज्ञाना अज्ञान म्हणून अंधारा अंधार म्हणून नष्ट पूर्व राही महानता. जोपर्यंत अज्ञान संपत नाही तोपर्यंत अज्ञानाचं कौतुक असतं. जोपर्यंत अंधार संपत नाही तोपर्यंत अंधाराबाबत काही बोललं जातं. एकदा अज्ञान संपलं आणि अंधकार संपला की अंधाराची महत्ता आणि अज्ञानाची महत्ता आपोआप नष्ट होते. म्हणून जो वरी स्वप्न संपे तो आता इथे पहिली वेळ मग जो वरी स्वप्न न संपे तो वरची त्याची सत्ता महत्ता. म्हणजे स्वप्नात जे आपण पाहतो ते जोपर्यंत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत आपल्याला सर्वच खरं वाटतं आणि स्वप्नातून जाग झाल्यानंतर स्वप्न हे खोटं आहे असं कळतं. तसंच जोपर्यंत आपण अज्ञानात असतो तोपर्यंत अज्ञानालाच आपण ज्ञान समजतो आणि जोपर्यंत आपण अंधारात असतो तोपर्यंत आता इथे केवळ अंधार आणि अंधारच आहे, बाकी काही नाही असं म्हणतो. परंतु स्वप्न संपलं की सत्य उजेडात येतं, अज्ञान संपलं की ज्ञान उजेडात येतं, अंधार संपला की प्रकाश उजेडात येतो. म्हणून स्वप्न असो अज्ञान असो अंधार असो ती जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंतच त्यांची महत्ता त्यांची सत्ता असते. एकदा का ती नष्ट झाली की स्वप्न निरर्थक आहे, अज्ञानाला अस्तित्व नाही आणि अंधाराला पण अस्तित्व नाही असं कळतं. म्हणून जो वरी स्वप्न न संपे तो वरची त्याची सत्ता महत्ता, तैसेची अज्ञाना अज्ञान म्हणून अंधारा अंधार म्हणून नष्ट पूर्व राही महानता. नष्ट होण्यापूर्वीच फक्त हे स्वप्न अंधार अज्ञान यांचं कौतुक असतं. पुढे 393. मृत्तिकेचा अश्वनेता रणांगणी, जादूचे अलंकारे सजवून कैसा चौखुर धावे, कोण त्यावर आरुढे लढे सारे केवळ मनीचे कल्पन. मृत्तिकेचा अश्वनेता रणांगणी, जादूचे अलंकारे सजवून. जादूरूपी अलंकार अश्व जर रणांगणी नेला तर कैसा चौखुर धावे, तर तो अश्व चौखुर कसा धावणार. कोण त्यावर आरुढे लढे सारेच केवळ मनीचे कल्पन. तर त्यावर कोण आरूढ होणार, कोण धावणार, कोण लढणार हे शेवटी केवळ मनाची कल्पनाच आहे. म्हणून मृत्तिकेचा अश्वनेता रणांगणी, जादूचे अलंकारे सजवून कैसा चौखुर धावे, कोण त्यावर आरूढे लढे सारेच केवळ मनीचे कल्पन. आता ओवी क्रमांक 394. ज्ञानाच्या घरी अज्ञाना म्हणता तलवारीने वधावे, परिज्ञाना नसता ज्ञान भान, तैसे अज्ञान विद्यमान. काय उठेल मृगजळ कल्लोळ, शांत निवांत चांदण्यात. ज्ञानाच्या घरी अज्ञाना म्हणता, ज्ञानाच्या घरी अज्ञाना म्हणता तलवारीने वधावे. ज्ञानाच्या घरी अज्ञानाचा तलवारीनं वध करावा असं आपण म्हटलं तरी परिज्ञाना नसता ज्ञान भान, परिज्ञानालाच जर ज्ञानभान नसेल तर कैसे अज्ञान विद्यमान. ज्ञानाला ज्ञान म्हणून जाणीवत नसेल तर त्याच्या समोर आहे ते अज्ञान, ते तरी कसं त्याला कळणार. काय उठेल मृगजळ कल्लोळ, शांत निवांत चांदण्यात. आकाशात शांत निवांत चांदण्या असतात सगळीकडे पसरलेल्या, त्या चांदण्यात मृगजळाचा कल्लोळ म्हणजे जसं आपल्याला उन्हामध्ये मृगजळ दिसतो
आणि सर्व ते हवेचे बिंदू हलताना दिसतात. आपल्याला वाटतं मृगजळाच्या लाटाच्या लाटा चालू आहेत. तर मुळातच जे मृगजळ आहे, मुळातच जे खोटं आहे ते मृगजळ आपल्याला खरं वाटतं. मग असं मृगजळ आकाशातल्या चांदण्यांमध्ये कल्लोळ करील काय? थोडक्यात म्हणजे जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याबाबत कोणताच संभव नाही. म्हणून ज्ञानाच्या घरी अज्ञाना म्हणता तलवारीने वधावे, परिज्ञाना नसता ज्ञान भान, कैसे अज्ञान विद्यमान, काय उठेल मृगजळ कल्लोळ, शांत निवांत चांदण्यात. ज्ञानाच्या घरी अज्ञानाचा वध तलवारीने करावा असे जरी आपण म्हटले तरी ज्ञान जे आहे त्याला आपण ज्ञानी आहोत याचंच भान नसेल तर त्याच्या विरुद्ध असलेली स्थिती अज्ञान ही त्याला कळावीच कशी? त्याच पद्धतीने शांत निवांत पसरलेल्या आकाशातील चांदण्यामध्ये मृगजळ उठून दिसेल काय किंवा मृगजळाच्या लहरी दिसतील काय? थोडक्यात म्हणजे इम्पॉसिबल इज ऑलवेज इम्पॉसिबल. पुढे 395 ज्ञान ज्ञानपणी उठता तत्पूर्व निद्रिस्त नसे का ते, म्हणून अज्ञान एक जागे एक झोपे, एक रूपे राहता काय एका तुझ्या स्थान. ज्ञान ज्ञान म्हणून उठलं, त्या उठण्यापूर्वी ते झोपलेलं होतं. तसंच ज्ञान उठलं, ज्ञान जागं झालं म्हणून त्याआधी ते अज्ञान होतं. म्हणजे एक जागा झाला की दुसरा झोपतो. ज्ञान उठलं की अज्ञान झोपतं, अज्ञान जागं झालं की ज्ञान झोपतं. म्हणजे अज्ञान जागं झालं याचा अर्थ ज्ञान आलं आणि अज्ञान गेलं. एक झोपतो आणि एक उठतो. ज्ञान उठलं, अज्ञान नष्ट झालं. ज्ञान ज्ञान म्हणून उठलं आणि त्याच्या आधी असलेली अज्ञानाची स्थिती नष्ट आली. परंतु एक रूपे राहता काय एका तुझ्या स्थान. परंतु ज्ञान आणि अज्ञान दोन्ही शांत निवांत झाली तर तिथे ज्ञान पण नाही आणि अज्ञान पण नाही. पण ज्ञान अज्ञान याचा अर्थ एवढाच आहे, ज्ञानावर येणं म्हणजे अज्ञानाची झोप नष्ट होणं, उठणं म्हणजे झोप नष्ट होणं. त्याच पद्धतीने जाग होणं म्हणजे झोप नष्ट होणं. पण तू जाग आणि झोप ही जेव्हा एकत्र असतात, ज्ञान आणि अज्ञान जेव्हा एकरूप असतं तेव्हा ज्ञान आणि अज्ञान, जाग आणि झोप यातलं काहीच नसतं. कारण नेमकं काही नाही तेव्हा काही नाहीच असा त्याचा अर्थ आहे. पुढे 396 म्हणून अज्ञान शोधन खटपट योजन, तवची जे ये बाहेरी मिरवी ज्ञानपण, एक लपवून दुसऱ्या ते दर्शन, यात काय राही तत्वज्ञान संशोधन, दर्शन दोन्ही केवळ असत्य कथन. म्हणून अज्ञान शोधन खटपट योजन, म्हणून अज्ञान शोधायची खटपट आणि योजना. तवची जे ये बाहेरी मिरवी ज्ञानपण, एक लपवून दुसऱ्या ते दर्शन. म्हणजे अज्ञानाचा शोध घ्यायचा, त्याला शोधायची खटपट करायची, त्यासाठी योजना बनवायची आणि त्यानंतर तवची जे ये बाहेरी मिरवी ज्ञानपण. म्हणजे अज्ञानाचा शोध लागला त्याचा अर्थ गेला आणि ज्ञान उरलं. अज्ञान गेलं की ज्ञान उरतं. एक लपवून दुसऱ्याचे दर्शन. पूर्वी अज्ञान होतं तो अज्ञान नव्हतं, आता ज्ञान आलं अज्ञान नाही. एक लपलं दुसऱ्याचं दर्शन. पहिल्याचं दर्शन झालं दुसरा नष्ट आला, दुसऱ्याचं दर्शन झालं पहिला नष्ट आला. यात काय राही तत्वज्ञान संशोधन. यात मोठं तत्वाचं ज्ञान ते काय, संशोधन ते काय, दर्शन यात नेमकं आपण पाहिलं काय वेगळेपणी. दोन्ही केवळ असत्य कथन. म्हणून ज्ञान उठते अज्ञान जाते, एक बाहेर पडतो दुसरं आत लपतो. यामध्ये आपण फार काही शोधलं, खटपट केली, योजना केली, आपल्याला तत्वज्ञान समजलं, आपण संशोधन केलं, आपण दर्शन आपणाला झालं, असं जर आपण म्हणत असू तर हा वेडगळपणा आहे. उठलेला दिसला आणि झोपलेला लपला एवढाच त्याचा अर्थ आहे. हा म्हणून अज्ञान शोधन खटपट योजन,
तवची जे ये बाहेरी मिरवी ज्ञानपण. जेव्हा ज्ञानपणे म्हणून काही बाहेर येतं तेव्हाच अज्ञान शोधल्याचा बोध होतो. एक लपवून दुसऱ्याचे दर्शन, यात काय राही तत्वज्ञान संशोधन दर्शन. दोन्ही केवळ असत्य कथन, म्हणून जाग झोप ज्ञान अज्ञान हे सर्व असत्य आहे. 397. आता पुरे करू अधिक बोलणे, अज्ञानाचे शोधू गावठाण. परिअज्ञान संशोधन, ना सांगे का अज्ञान म्हणजे नाही येथे ज्ञान कैसेचे अज्ञान. आता पुरे करू अधिक बोलणे. आता आपण अधिक बोलणं थांबूया. अज्ञानाचे शोधू गावठाण, आणि कुठल्या गावात कुठे वस्ती करून अज्ञान आहे ते आपण शोध घेऊ. परी अज्ञान संशोधन, तरी सुद्धा अज्ञानाचं संशोधन केल्यानंतर ना सांगे का अज्ञान. एकदा का अज्ञान तुम्ही शोधलं तर त्याचा अर्थ अज्ञान शोधणं म्हणजे ना सांगे का अज्ञान. अज्ञान शोधणं म्हणजे ज्ञान नाहीच, किंवा अज्ञान शोधण्याचा अर्थ ना सांगे का अज्ञान. अज्ञानाचा शोध केला आणि ज्ञानाच्या पाठी असलेला अरूपी अडथळा दूर झाला तर अज्ञान शोधन म्हणजेच ज्ञान नव्हे का. म्हणजे नाही येथे ज्ञान कैसेचे अज्ञान. अज्ञानाचा शोध घेतला गेलं आणि ज्ञान उरलं. पण अज्ञान गेलं हे जाणं आणि ज्ञान येणं, पण ज्ञान हे काही पॉझिटिव्हली काही नाहीच आहे. अंधार गेला आणि प्रकाश आला, पण प्रकाश स्वतंत्रपणे काही आहे का नाही. तर अंधार गेला प्रकाश आला, अंधार गेला प्रकाश आला म्हणजे अंधाराचं संशोधन झालं, प्रकाश आला. अज्ञानाचं संशोधन झालं, ज्ञान आलं. पण जो प्रकाश अंधारावर अवलंबून असतो आणि जे ज्ञान अज्ञानावर अवलंबून असतं, अशा वेळेला अंधार आणि प्रकाश, ज्ञान आणि अज्ञान दोन्हीच खोटी असतात. म्हणून आता पुढे करू अधिक बोलणे, अज्ञानाचे शोधू गावठाण. परी अज्ञान संशोधन, ना सांगे का अज्ञान म्हणजे ज्ञानही नसणे. परी अज्ञान संशोधन, ना सांगे का अज्ञान. म्हणजे नाही येथे ज्ञान तैसेचे अज्ञान. या जगात ज्ञान आणि अज्ञान काहीच नाही, उजेड आणि प्रकाश काहीच नाही. केवळ एकमेकाच्या विरुद्ध अवस्था त्या आहेत. आणि अवस्था याचा अर्थ जी वस्तीला कायम टिकत नाही अशी स्थिती. म्हणून इथे ज्ञान नाही अज्ञान नाही, रात्र नाही दिवस नाही, प्रकाश नाही अंधार नाही. आता 398. तरी शास्त्र मत सांगे, आत्मा स्वये स्वतः माझी लपोनी स्वीकारी आच्छादन. जे पांघरलेले कैसे ओळखावे, त्या ज्ञान वा अज्ञान. म्हणून लपलेला आत्मा स्वसिद्ध एकमेवा द्वितीय, केवळची ज्ञान सघन. शास्त्रमत असं सांगतं की आत्मा स्वतःच स्वतःमध्ये लपलेला आहे. आत्मा आपल्याच आच्छादनामध्ये लपून राहिलेला आहे. परंतु जे पांघरलेले कैसे ओळखावे, परंतु जे पांघरलेले आहे ते कैसे ओळखावे, त्या ज्ञान वा अज्ञान. म्हणजे माझ्या हातात माझी मूठ बंद आहे, माझ्या मुठीत लिमलेटच्या गोळ्या आहेत का बोरा आहेत का द्राक्ष आहेत, ओळखावं कसं. म्हणून शास्त्र असं सांगतं की आत्मा स्वतःच स्वतःमध्ये लपलेला आहे. आता स्वतःच स्वतःमध्ये लपला, स्वतःच्याच आच्छादनामध्ये आत्मा लपला, तर असा हा पांघरलेला जो आत्मा आहे त्याच्या पांघरुणाच्या आत ज्ञान आहे का अज्ञान आहे कसं ओळखावं. बंद मुठीत काय आहे कसं ओळखावं. म्हणून लपलेला आत्मा स्वसिद्ध एकमेवा द्वितीय, केवळची ज्ञान सघन. म्हणून जो आपल्यातच आपण लपून राहिला
हा आत्मा एकम एव द्वितीयम नास्ती, त्याच्यासारखा अन्य कोणी नाही असा अद्भुत आहे. आणि स्वतःच स्वतःमध्ये लपलेला आत्मा केवळ आणि केवळ ज्ञान सघन आहे. तेथे ज्ञान आणि अज्ञान, प्रकाश आणि अंधार असं वेगळेपण नाही आणि एकरूप असणे याला ज्ञान सघनता म्हणतात. पुढे 399, जो सोमाजी लपला त्यासी कोण अन्य जाणी भला, म्हणून स्वजान स्वशीच राही, या न्याये आत्म्याची जाण ज्ञान सघन भला. हा, जो स्वमाजी लपला, जो स्वतःच लपला, त्याशी कोण अन्य जाणी भला. जो स्वतःच स्वतःमध्ये लपला त्याला दुसरा कसा काय कोण ओळखणार. म्हणून स्वजान स्वशीच राही. आता म्हणून स्वची जाण, आत्म्याची जाण, स्वशीच म्हणून आत्म्याची जाण आत्म्याजवळच राहते. या ज्ञाये आत्माची ज्ञान सघन भला. जो स्वतःमध्ये लपला त्याला अन्य कोणी कसा, भला माणूस किंवा भला याचा अर्थ अन्य कोण कसा काय जाणू शकणार. जो स्वतःच स्वतःमध्ये लपला त्याला अन्य कोणी कसा काय जाणेल. तो किती जरी ज्ञानी माणूस असला तरी, म्हणजे भला असला तरी. म्हणून स्वजान स्वशीच राही, म्हणून आत्म्याची जाण आत्म्याचीच आहे. असं असताना या न्याये, म्हणजे ज्याची जाण ज्याला, ज्याची जाण ज्याच्या त्याच्यापाशी, हा जर न्याय लावला तर या न्याये आत्माची ज्ञान सघन भला. म्हणून जो आत्मा आपल्यालाच आपल्याशी गुरफटून घेतो तो केवळ स्वतःची जाण स्वतःलाच असू शकते. अशा अर्थाने आत्मा जो स्वतःच स्वतःमध्ये राहतो तो निश्चितच ज्ञानाने सघन असलेला भला, म्हणजे उत्तम आहे. म्हणून जो स्वमाजी लपला त्याशी कोण अन्य जाणी भला. जो स्वतःच लपला त्याला दुसरा कसा काय कोण जाणू शकेल. म्हणून स्वजाण स्वशीच राही, म्हणून आत्म्याची जाण आत्म्याचीच राहते. या ज्ञाये आत्माची, या ज्ञानाने आत्मा म्हणजेच ज्ञान सघन भला, म्हणजेच जाणीवेने सघन असलेला खराखुरा सर्वोत्तम आत्माच असतो. ओळी क्रमांक 4, जो वरी ज्ञान न उठे तो वरी राही ते, अज्ञान बीजे परिहेही अन्य कोणा जाणवे. जो वरी ज्ञान न उठे तो वर राही ते. अज्ञान तोपर्यंतच राहतं जोपर्यंत ज्ञान झालं नाही. परंतु अज्ञान बीजे परिहेही अन्य कोणा जाणवे. जोपर्यंत ज्ञान निर्माण झालं नाही तोपर्यंत अज्ञान राहतं. परंतु हे अज्ञान रूपी बीज सुद्धा कुणाला जाणवतं, असा त्याचा अर्थ आहे. 401, अज्ञान जड रूप, जड पदार्थ न जाणे स्वरूप, परिजाशी आत्म्याचा आश्रय, त्या कैसे वदणे अज्ञान, छान गप्प केवळ मौनावणे. म्हणून अज्ञान जडरूप आहे, जड पदार्थ स्वतःला जाणत नाही. अशा अर्थी अज्ञान जड रूप, जड पदार्थ न जाणे स्वरूप. जड पदार्थ स्वतःच रूप जाणत नाही म्हणूनच तो जड असतो आणि म्हणूनच जड पदार्थाला अज्ञान म्हणतात. परिजाशी आत्म्याचा आश्रय, पण तू जर अशा जड पदार्थाला आत्म्याचा आश्रय असेल तर, जड जर चेतनेमध्ये लपलेलं असेल तर, अशा जडाला त्या कैसे वदणे अज्ञान, तर चेतनेमध्ये लपून राहिलेल्या जडाला अज्ञान कसं काय वदता येईल. अशा वेळेला छान गप्प केवळ मौनावणे, अशा वेळेला केवळ छानपणे गप्प बसावं आणि मौनात जावं. म्हणून अज्ञान जडरूप आहे. जड पदार्थ स्वतःच स्वरूप स्वतः जाणत नाही. पण यदा कदाचित जड पदार्थ
आत्म्याच्या आश्रयामध्ये राहत असेल, म्हणजेच चेतनेमध्ये जो जड लपलेला असेल, तर अशा वेळेला त्या जडाला अज्ञान म्हणता येत नाही. अशा वेळेला केवळ छानपणे गप्पपणे मौनात जाणं हेच उत्तम. अज्ञान जड रूप, जड पदार्थ न जाणे स्वरूप, परिजासी आत्म्याचा आश्रय, त्या कैसे वदणे अज्ञान, छान गप्प केवळ मौना म्हणे. आता पुढे 402. अज्ञान स्वतःसी स्वतः प्राप्त करी ज्ञान, ऐसे विधान नव्हे का आपण आपणाशी अप्रमाण. बरं, असं म्हणावं, अज्ञान म्हणून राहता राहता आपल्यातलं ज्ञान त्याला प्राप्त होतं, असं जर म्हटलं तर हे विधान सुद्धा सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणजे स्वशी विसंगत आहे. अज्ञान स्वतःशी स्वतः प्राप्त करी ज्ञान. जे अज्ञान आहे ते स्वतःच चिंतन करतो आणि ज्ञानामध्ये परिवर्तित होतो. ऐसे विधान नव्हे का आपण आपणाशी. हे विधान स्वतःशीच, हे विधान या विधानाशीच अप्रमाण म्हणजे विरोधी, असंगत, कॉन्ट्रॅडिक्टरी नव्हे का. अज्ञान स्वतःशी स्वतः प्राप्त करी ज्ञान, ऐसे विधान नव्हे का आपण आपणाशी अप्रमाण. आता ओवी क्रमांक 403. तैसा आत्मा असता ज्ञान सघन, जो राही लपोन, लपला छुपला म्हणून, कैसे म्हणावे त्या ज्ञान, केवळ वदतो व्याघात ऐसे हे वचन, न ठरे का. म्हणून एखादा ज्ञानी माणूस झोपला, आपणाला तो माहिती आहे ज्ञानी आहे, पण आता झोपला, घोरायला लागला, गाढ झोपेत गेला, म्हणून त्या ज्ञानी माणसाला कोणी, म्हणून ज्ञानी माणूस जरी झोपला तरी त्याला अज्ञानी म्हणता येत नाही. तो झोपला, तो जेव्हा जागा होतो तेव्हा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची ज्ञानमयता आपोआप दिसू लागते. अशा अर्थाने आत्मा स्वतःमध्ये झोपला म्हणून त्याला जर अज्ञानी म्हटले तर केवळ वदतो व्याघात ऐसे हे वचन. वदतो व्याघात याचा अर्थ असा आहे, वदतो म्हणजे म्हणणे आणि व्याघात म्हणजे उलट बोलणे. ज्ञानी माणूस झोपला हे आपल्याला माहिती आहे, आणि जर कोणी म्हटलं अरे महेंद्र सावंत एवढे ज्ञानी आहेत झोपले, आणि जर नारायण पाटणकरला महेंद्र सावंत झोपला म्हणजे अज्ञानी, तर ते खोट आहे. तर ज्ञानी माणूस झोपला काय उठला काय त्याचं ज्ञान कायम जागत असतं. तसं आत्मा स्वतःमध्ये लपला काय किंवा स्वतःमधून बाहेर आला काय त्याची ज्ञान सघनता कोणत्याही परिस्थितीत जशीच्या तशी असते. म्हणून आत्मा झोपत नाही, आत्मा जागा नसतो, तो केवळ ज्ञान सघन असतो. म्हणून झोपलेल्या ज्ञानी माणसाला अज्ञानी म्हणणं म्हणजे वदतो व्याघात, म्हणजे एक तऱ्हेचं स्वतःशीच विरोधी वागणं आहे, सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी. स्वनेच स्वला विरोध केला. नारायण पाटणकरच जर नारायण पाटणकरच्या विरोधी उभा राहिला तर जसा वेडगळपणा होईल तसा यामध्ये वेडगळपणा आहे. ज्ञानी माणूस झोपला म्हणून त्याचं ज्ञान झोपत नाही, ज्ञानी माणूस उठला म्हणून त्याचं ज्ञान उठत नाही. ज्ञानी माणूस ज्ञान म्हणून कायम जसाच्या तसाच असतो. जसा आत्मा स्वतःमध्ये लपला काय आणि आपल्यातून त्याने विश्व निर्माण केलं काय, तो ज्ञान सघन म्हणून तसाच आहे. तसा ज्ञानी माणूस झोपतो, परंतु कोणत्याही परिस्थितीत त्याच्या ज्ञानाला बाधा येत नाही. म्हणून आत्मा अज्ञात लपला म्हणून तो तम होत नाही, अंधार होत नाही किंवा अज्ञान होत नाही. परत एकदा नुसतं वाचतो ते ऐका. तैसा आत्मा स्वतः ज्ञान सघन, जो राही लपोन, लपला छुपला म्हणून, कैसे म्हणावे त्या ज्ञान, केवळ वदतो व्याघात ऐसे वचन न ठरे का.
म्हणजे केवळ आत्मविसंगत हे विधान आहे, एवढाच त्याच्यातून अर्थ निघतो. ओवी क्रमांक 404. आत्मा आत्म्यासी न जाणी ऐसे वदणे, अज्ञान रूप त्यासी मानणे, ऐसे उच्चारणी केवळ उरे वक्त्याचे स्वफजित लज्जित होणे. आत्मा आत्म्याला जाणत नाही, या अर्थी आत्मा अज्ञान रूप आहे असं जर कोण मानेल आणि असा जर कोणी उच्चार करेल, तर असा मानणारा उच्चार करणारा जो माणूस आहे त्याच्या लक्षात थोड्या वेळाने येतं की आपणच अज्ञानी आहोत. आणि असा वक्ता स्वतःची फजिती झालेला, लज्जित झालेला, असा स्वफजित लज्जित होऊन उरतो. आत्मा आत्म्यासी न जाणी ऐसे वदणे, अज्ञान रूप त्यासी मानणे, ऐसे उच्चारणी. आत्मा आत्म्याला जाणत नाही म्हणून तो अज्ञान रूप आहे, ऐसे उच्चारणी. असा उच्चार करताना केवळ उरे वक्त्याचे स्वफजित लज्जित होणे. 404. आत्मा आत्म्याशी न जाणी ऐसे वदणे, अज्ञान रूप त्याशी मानणे, ऐसे उच्चारणे केवळ उरे वक्त्याचे स्वफजित लज्जित होणे. ओवी क्रमांक 405. घन तिमिर पटले ग्रासे, आभाळ अनभानू, तरी पटल नाश करुणी पुनरपी, स्वच्छ आकाशा सहित भानू, कोण प्रकाशितसे अथवा निद्रा जरी निद्रेवर रुसे, तरी तिजसी पुन्हा कोण जागृती आणि तसे. घन तिमिर पटल, अत्यंत तिमिर अंधकारमय अशा ढगांच्या पटलाने जर आकाश ग्रासलं गेलं आणि भानू सूर्यही झाकला गेला. घन तिमिर पटलाने आकाश आणि सूर्य झाकला गेला तरी सुद्धा पटल नाश करुणी पुनरपी, स्वच्छ आकाशा सहित भानू. तर अशा वेळेला पटल नाश करून पुन्हा स्वच्छ आकाशासहित सूर्य कोण प्रकाशितसे, म्हणजे घनतिमिराने आभाळ व्यापलं, सूर्यबिंब झाकलं गेलं, तरी त्या पटलाचा नाश करून पुन्हा एकदा स्वच्छ आकाशासहित भानूचा प्रकाश कोण प्रकाशित करतो. अथवा निद्रा जरी निद्रेवर रुसे, किंवा निद्रा निद्रेवर रुसली असं म्हणावं, तरी ती जशी पुन्हा कोण जागृती आणि तसे. निद्रा निद्रेवर रुसली असं म्हणावं, तर निद्रेला जागृती कोण आणतो. घनतिमिर पटलाने आकाश आणि सूर्यबिंब ग्रासलं असं म्हणावं, तर ते घनतिमिर पटल कोण नष्ट करतो आणि पुन्हा सूर्य आणि आकाश स्वच्छ प्रकाशमय कोण करतो, असा हा प्रश्न आहे. म्हणून घन तिमिर पटले ग्रासे, आभाळ अनभानू, तरी पटल नाश करुणी पुनरपी, स्वच्छ आकाशा सहित भानू, कोण प्रकाशितसे. अथवा निद्रा जरी निद्रेवर रुसे, तरी तिजसी पुन्हा कोण जागृती आणि तसे. निद्रेला निद्रा म्हणून हिणवलं तरी तिला जाग कोण करतो. घनतिमिर पटलाने सूर्यबिंब आणि आकाश ग्रासलं गेलं तरी त्या सर्व गोष्टी पुन्हा नाहीशा करून पुन्हा स्वच्छ आकाशात लख सूर्यप्रकाश कोण पसरवतो, असा हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पुढे आहेच. 406. म्हणून अज्ञानाचे वस्ती अज्ञानाची जाता, अज्ञानाये कुणाद्वारे जागृतता, एवंच अज्ञाना नाही वास्तविकता. म्हणून अज्ञानाच्या अवस्थेत जर अज्ञान गेलं तर अशा वेळेला हे अज्ञान कुणाद्वारे ज्ञानामध्ये जागृत होते. ज्या अर्थी अज्ञान जाग होतं, ज्या अर्थी अज्ञान नष्ट होतं, त्या अर्थी अज्ञानाला जागृतता कोण आणतं. म्हणून अज्ञानाचे वस्ती अज्ञानाची जाता, अज्ञानाये कुणाद्वारे जागृतता, एवंच ज्ञाना नाही वास्तविकता. जर अज्ञान ज्ञानामध्ये रूपांतरित होत असेल
अंधार प्रकाशामध्ये रूपांतरित होत असेल तर अंधार आणि अज्ञान यांना वास्तविकता म्हणजे यांना प्रत्यक्ष अस्तित्व नाहीच असा त्याचा अर्थ आहे. 407 तैसेची अज्ञान ज्या योगे निश्चित झाले ते स्वये ज्ञान असता न राहे अज्ञान आणि ज्ञान वेगळे उभय शब्द निरर्थक केवळ सर्वत्र आत्मघन संपूर्ण नांदणूक तैसेचे अज्ञान ज्या योगे निश्चित झाले त्याच पद्धतीने अज्ञान म्हणून आपण ज्याला निश्चित केलं ते स्वये ज्ञान असता न राहे अज्ञान म्हणून अज्ञान म्हणून आपण ज्याला निश्चित करतो तेव्हाच निश्चित करणारा तेव्हाच अज्ञान निश्चित करणारा अज्ञान थोडक्यातच आहे. अज्ञानाला अज्ञान म्हणून जो ओळखतो तो ज्ञानीच असतो. अशा अर्थी तैसेचे अज्ञान ज्या योगे निश्चित झाले ते स्वये ज्ञान असता न राहे अज्ञान म्हणून अज्ञानाची निश्चिती म्हणजे ज्ञानाची प्राप्ती. जर अज्ञानाची निश्चिती कुणाला करता आली तर ज्ञान प्राप्त झालं. मग अशा वेळेला अज्ञानातून तर ज्ञान येत नाही. मग अज्ञानाची निश्चिती होणं याचा एवढाच अर्थ आहे की ज्ञानाचा आशय समजणं. तेव्हा अज्ञानामध्ये ज्ञान लपलेलं असतं आणि ते ज्ञान विसरलं जातं तेव्हा तेच ज्ञान अज्ञान म्हणून येतं. आपल्या जागेपणात झोप असते. जागा असता असता आपण झोपी जातो आणि झोपी असता असता आपण जागे होतो. पण जाग आणि झोप ह्या केवळ विरोधी दर्शक अवस्था आहेत. जाग असो झोप असो ज्ञानी माणसाचं ज्ञान कायमच असतं. तसं अज्ञानाचा शोध लागल्यानंतर अज्ञान गेलं म्हणणं हा वेडपटपणा आहे. कारण अज्ञान काय ते कळणं हेच ज्ञान आहे. अशा वेळेला अज्ञान राहतच नाही आणि जेव्हा अज्ञानच नाही तेव्हा ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही शब्द निरर्थक ठरतात. केवळ सर्वत्र आत्मघन संपूर्ण नांदणूक केवळ सगळीकडे आत्म्याची सघन ज्ञानाने परिपूर्ण नांदणूक म्हणजे नांदणे चालू असते. तैसेचे अज्ञान ज्या योगे निश्चित झाले ते स्वये ज्ञान असता न राहे अज्ञान आणि ज्ञान वेगळे उभय शब्द निरर्थक केवळ सर्वत्र आत्मघन संपूर्ण नांदणूक सगळे केवळ आत्म्याची सघन ज्ञान रूप नांदणूक आहे. तिथे ज्ञान अज्ञान असं वेगळेपणे काही नाही. 408 नेत्र असे प्रथम ज्यावर वाढे पडळ काही काळ दिसेना म्हणून का तो होई आंधळा नव्हे कायसे बोलणे पोकळ डोळा गेला आला बोल केवळ वास्कळ. प्रथम डोळा आहे आणि तिच्यावर पडळ म्हणजे पडदा आला. नेत्र असे प्रथम ज्यावर वाढे पडळ डोळ्यावरती कोणता तरी पडदा किंवा पडळ निर्माण झालं वाढलं. काही काळ दिसेना म्हणून का तो होई आंधळा. डोळ्यावर पडदा आला म्हणून काही काळ दिसत नाही म्हणजे डोळा आंधळा झाला हे म्हणणं योग्य आहे का? नव्हे कायसे बोलणे पोकळ असं बोलणं निरर्थक पोकळ नव्हे का? किंवा डोळा गेला आला बोल किंवा डोळा गेला आणि डोळा आला दृष्टी गेली आणि दृष्टी आली असे बोल केवळ भास्कर आहे. थोडक्यात नाही डोळा आहे दृष्टी आहे पडदा आला पडदा येतो जातो पण पडदा असला तरी दृष्टी असतेच आणि पडदा गेल्यानंतर दृष्टी आहे हे जाणवतं इतकाच त्याचा अर्थ आहे. म्हणून नेत्र असे प्रथम ज्यावर वाढे पडळ काही काळ दिसेना म्हणून का तो होई आंधळा नव्हे कायसे बोलणे पोकळ डोळा गेला आला बोल केवळ भास्कर. अजून 2 ओव्या घेऊन थांबू. 409 क्रमांकाची ओवी. अग्नी पडता लाकडे आग भडके परी लाकडे जरी ना जाळी तरी त्या कोण म्हणे अग्नी. अग्नीत लाकडं पडली ती आग भडकते पण तू आग भडकली
आणि लाकडं जर जाळली गेली नाही तर त्याला अग्नी कोण म्हणणार? म्हणजे आगीत लाकूड पडलं, आग भडकणार, लाकूड नष्ट होणार. आणि जर आगीत लाकूड पडून आग भडकणार नसेल, लाकडं जाळून नष्ट होणार नसतील तर त्याला अग्नी कोण म्हणेल? म्हणून अग्नी पडता लाकडे आग भडके, परी लाकडे जरी ना जाळी तरी त्या कोण म्हणे अग्नी. 410. दारे खिडक्या पडदे झाकुनी घरी अंधार कोंडावा, तरीही म्हणावे घरी शांत सावलीचा भाव. मग कोणत्या तर्कज्ञाने अंधारात राही अंधार भाव. काही माणसं घराची दारं खिडक्या पडदे झाकून घेतात आणि आत अंधार कोंडला जातो. आणि तरीही म्हणावे घरी शांत सावलीचा भाव. ज्या अर्थी बाहेर कडक ऊन आहे त्या अर्थी आपण दारं खिडक्या सर्व पडदे लावून आपलं घर कोंडून घेतो आणि असं झाल्यानंतर आत सावली येते. पण अशा परिस्थितीत जर कोणी वेडा म्हणेल मी दारं खिडक्या लावली, संपूर्ण दरवाजे बंद केले, पडदे ओढून घेतले, तरी सुद्धा माझ्या घरात काही शांती नाही, सावली नाही, मग कोणत्या तर्कज्ञाने अंधारात राही अंधार भाव. म्हणजे जर सावलीत शांती नसेल, अंधारामध्ये उष्णतेचा अभाव नसेल तर दारं खिडक्या पडदे झाकून घरात सावली करावी. आणि जर म्हटलं घरात सावलीचा अभाव आहे, शांती नाही, अजून उकडतच आहे, अजून गरमच होत आहे, असं जर म्हटलं तर कोणत्या तर्काच्या आधारे म्हणावं की अंधारामध्ये अंधाराचा भाव असतो? मग कोणत्या तर्काच्या आधारे म्हणावं की सावलीमध्ये शरीराला सावली देण्याची, शांती देण्याची क्षमता असते? तर 410 अवयांपर्यंत आपण आलो. पुढील भाग उद्याच्या निरूपणात. सर्वांना शुभ दिन. धन्यवाद. अस्तु.